साधारण 1960चा काळ. पौर्णिमेच्या भल्या मोठ्या चंद्रानं आपलं शीतल चांदणं काळ्या धरणीवर पसरवलं होतं. रात्र असली तरी बऱ्याच दूरपर्यंत नजर जाऊ शकत होती. गणपतचं वावर होतं. मागच्या वर्षी बरसात चांगली झाली नाही, त्यात बलडाचं मुरमाड वावर. हातात कोणतंच पीक आलं नाही, म्हणून गावातल्या सावकाराकडून कर्ज काढून सणवार केले होते. पण यावर्षी बरसात चांगली होऊन ज्वारी जोरात आली होती. ज्वारी कापणीवर आली होती. चोरांपासून राखण व्हायला पाहिजे म्हणून गणपत गावापासून दूर बलाडाच्या पोटाशी असलेल्या त्या वावरात माळोचा बांधून रात्री राखण करायला जायचा. वावराच्या आजूबाजूला घनदाट जंगल, त्यात जंगली प्राणी रात्री अपरात्री येऊन त्रास द्यायचे, म्हणून राखण करणं जरुरीचं होतं. मागील काही दिवसापासून गणपत घरी गेलाच नव्हता. सकाळ झाली की रानातली पाखरं ज्वारीवर येऊन धडकत असत, म्हणून गणपतनं वावरात एक बुजगावणं उभं केलं होतं. त्याचा बराचसा फायदा झाला. पण काही पाखरं यायचेच, म्हणून हातात गोफण घेऊन तिच्यात खडा अडकवून गरगर हवेत फिरवून ज्वारीवर बसलेल्या पाखरांना मारून फेकणं व थोडा आराम करणं, आणि पुन्हा तेच संपूर्ण दिवसभर. हाच कार्यक्रम चालायचा. आणि रात्र झाली की जंगली जनावरं व चोर यापासून रक्षण करणं हाच उद्योग. आजही त्याच्या मुलानं शिरपतनं त्याला भाकर आणून दिली होती, आणि तो चंद्राच्या उजेडात जास्त रात्र होण्यापूर्वीच घरी निघून गेला. गणपतनं भाकर खाऊन चंद्राच्या उजेडात रुही, हरणा, रानडुकर मोठे मोठे आवाज काढून त्यांना पिटाळत होता. ते जनावर एकदाचे पळाले की लवकर वापस येत नसत, त्यामुळे गणपतला बराचसा आराम मिळत होता. असंच एकदाचं रानडुकर हाकलून झाल्यावर गणपत थोडा आराम करायला गेला. त्यातच उंच माळूच्यावर मंद वाहणाऱ्या गारवाऱ्याने कधी नव्हे तो आज गणपतचा डोळा लागला. सूर्याप्रमाणे चंद्रही आज माथ्यावर आला होता. रानातल्या मंद गारवाऱ्याने गणपतला कधी नव्हे ती आज गाढ झोप लागली होती. सोबत असलेले कुत्रेही अंग दुमडून तोंडाजवळ शेपटी आणून झोपले होते. चंद्राचं शीतल चांदणं, त्यात रातकिड्यांची किरकिर व केव्हा तरी होणारी ज्वारीच्या पानांची सळसळ. अचानकच गणपतच्या माळूच्या जवळ झोपलेलं कुत्रं उठलं. आपले दोन्ही कान सशासारखे टवकारून इकडे तिकडे फिरू लागलं. पुढच्या दोन्ही पायावर उठून ज्वारीच्या उभ्या धांड्यांमध्ये दोन्ही डोळे रोखून पाहू लागलं आणि भुंकू लागलं. त्याचा आवाज ऐकून त्याचे दुसरे सोबती उठून तिकडे पाहून भुंकू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्याने गणपतला जाग आली. वावरात कोणतं तरी जंगली जनावर घुसलं असेल, म्हणून तो माळूच्यावर उभा राहून डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागला. ज्वारीच्या उभ्या मागे पुढे डोलणाऱ्या धांड्यांशिवाय त्याला काहीच दिसत नव्हतं. तरी कुत्रे जीवाचा आटापिटा करत भुंकत होते. कोणतं जनावर आशिनात आहे, दिसत बी नाही आणि काही हालचाल बी करत नाही. गेलं असतं निघून तर कुत्रं बी अजून भुंकूनच राहिले, म्हणजे इथेच आहे. आलं गेलं सालं अंगावर आलं तर काय करू? काही नासधूस करत असतं तर धांडे मोड्याचा आवाज तरी आला असता कुठून. पण तरी मला वाटतं हे खेडशा आशीन, नाही तर तडस आशीन, म्हणूनच तर काही हालचाल होत नाही वाटतं. गणपत स्वतःला समजावत आपल्या अनुभवाच्या जोरावर माळूच्यावरून खाली उतरत नव्हता. काही वेळ तसाच उभा राहून तो इकडे तिकडे नजर फिरवत होता, पण त्याच्या नजरेला काही हालचाल अथवा कोणतेही जनावर पडत नव्हतं. कुत्र्यांनी आता भुंकणं बंद केलं. मध्येच हळूच हुप हुप आवाज करत ते आपापल्या जागेवर येऊन झोपू लागले. या घटनेनंतर गणपतला पुन्हा झोप लागणे अवघड झाले होते. आपल्या आजूबाजूला एखादं जंगली जनावर फिरत आहे म्हणून तो जागीच होता. एखादं जंगली जनावर का त्यापेक्षाही काही भयंकर, जे गणपतला दिसत नव्हतं, पण ते मात्र गणपतला स्पष्ट पाहू शकत होतं. गणपतच्या उशाला आपली सोबतीन कुऱ्हाड होतीच. बराच वेळ इकडे तिकडे नजर मारून झाल्यावर थोड्या वेळानं त्याने पुन्हा पाठ टेकवली. डोळे उघडे करून चंद्राकडे नजर लावून तो पाहू लागला. त्यात मंद वारा कानात भुरभुर आवाज करत होता, पण आता तो जागीच होता. काही वेळ तसाच शांत गेला असेल, आणि आकाशात एकटक पाहता पाहताच त्याचे डोळे हळूहळू जड पडू लागले.
पुन्हा डोळ्यांवर झोपेचा अंमल बसू लागला. पण पुन्हा कुत्र्याच्या जोरात भुंकण्याने आणि रडण्याने तो खडबडून जागा झाला. पाहतो तर त्याच्या जवळचे कुत्रे कँग कँग करत ज्वारीत सैराभैरा पळत सुटले. कोणतं तरी जनावर आलं म्हणून गणपतने आपली कुऱ्हाड मानेखालून काढून घेतली. जवळच त्याला कुत्र्याचा घुरघुर असा आवाज आला. एका हातात कुऱ्हाड घेऊन व एका हातात कंदील घेऊन माळोच्या वरून तावातावातच तो खाली उतरला. आता तुले संपवतोच. मया कुत्र्याले मारतो का तू? तुले माहिती नाही तो कोणाच्या वावरात आलाय ते. रागात बोलत गणपत त्या आवाजाच्या दिशेने कंदील घेऊन झपाझपा पावले टाकत निघाला. त्याला कारणही तसेच होते. एक वेळ गणपत रानात लाकडं गोळा करायला गेला होता. त्याच्यावर अचानकच बिबट्याने हल्ला केला होता. परंतु गणपत व त्याच्या नेहमीसोबत असणारा वाघ्या म्हणजेच त्याचं कुत्रं या दोघांनी मिळून एका बिबट्याला घायाळ करून फाडलं होतं. आताही गणपत एकदम रागात डोक्याबरोबरच्या ज्वारीत एकटाच आपल्या कुत्र्यासाठी जीव धोक्यात घालून चालू लागला. तो जसजसा चालत होता तसतसा तो घुरघुर आवाज शेवटी विवळ होऊन बंद झाला. मघापासून मंद मंद वाहणारा वारा घुं घुं करत वेगाने घोंगावू लागला. वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे ज्वारीचं उभं पीक डोलू लागलं. शांत झालेली पाने सळसळ आवाज करायला लागली. कुत्र्याच्या शेवटच्या विवळ आवाजानंतर आता जाड्या करड्या गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. गणपत त्या आवाजाच्या एकदम जवळ असतानाच त्याच्या मनात शंका येऊन गेली की बिबट्याने बहुतेक आपल्या वाघ्याला ठार केलं. तसं त्याच्या कुऱ्हाडीच्या दांड्यावरची मूठ अजूनच घट्ट झाली. तो आवाज आता अगदी जवळून येऊ लागला. गणपतने आवाजाच्या दिशेने बारीक नजर करून बघितलं. एक काळी मानवाकृती पाठमोरी बसून वाघ्याचे लचके तोडत होती. वाघ्याचं शरीर फाटलं जाऊन त्याचा टराटरा आवाज येत होता. गणपतला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो हे काय अभद्र पाहतोय हे त्यालाच कळत नव्हतं. ते जे काही होतं त्याला गणपतची चाहूल लागली. म्हणून तो फाडलेल्या कुत्र्याच्या तुकड्यांना दोन्ही हातात घेऊन हळूच उठला. त्याची उंची 6.5 ते 7 फुटापर्यंत होती. संपूर्ण शरीर काळेसर. ते हळूहळू मागे वळून पाहू लागलं. चमकणारे गर्द निळे डोळे, सुकून कडक पडलेला रुंद काळा चेहरा, लांबसटक नाक व अजस्त्र जबडा ज्यातून लांब लाल जीभ बाहेर येऊन तिच्या टोकातून रक्त टपकत होतं. पुन्हा ती लांब जीभ सुळेदात असलेल्या मोठ्या जबड्यात ओढली गेली ज्याच्यात कुत्र्याचं मांस व हाडे भरलेली होती. त्याचे मागे वळलेले टोकदार कान, काळ्याशार खांद्यावर असलेले टोकदार हाड, लांबसडक नखांच्या दोन्ही हातांच्या कुब्यामधून बाहेर आलेली हाडं आणि तितकीच लांबसडक नखं आणि लांबसडक असलेले पाय. एकंदरीत एखाद्या सैतानालाच गणपत प्रत्यक्षात पाहत होता. त्या सैतानाने एक नजर गणपतवर फेकली तसं गणपतचं हृदय तोंडाला आलं होतं. हातातला कंदील थरथर कापत जमिनीवर पडून त्याची वात विझून गेली. थोड्या वेळापूर्वी जमलेला राग क्षणात गळून पडला. दुसऱ्या हातातील कुऱ्हाडीचा दांडा ढिल्ला पडायला लागला. पाय एकाच जागी लटलट करून खिळले होते. तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. हृदय जोरजोराने उड्या मारून बाहेर येतं की काय असंच होऊ लागलं. ते जे काही होतं त्याला पाहून गणपत हृदयापासून घाबरला. वावरातल्या गार वाऱ्यात सुद्धा त्याला अंगाचे कपडे ओले होतील असा दरदरून घाम फुटला. काही क्षण डोक्याबरोबरच्या ज्वारीत थरथर उभा राहून त्याला त्या सैतानाच्या तोंडातील त्या सुळ्या दातांमध्ये मांसाचा तुकडा दिसला ज्याचा एक भाग अजून तरी त्या सैतानाच्या रक्ताळलेल्या तोंडाच्या बाहेर होता. तो तुकडा होता कुत्र्याचा पाय, जो बहुतेक गणपतच्या वाघ्याचाच असावा. त्याच्या दोन्ही हातात अजून कुत्र्याचे छिन्नविछिन्न फाडलेले धड होते ज्यातून टपक टपक रक्त गळत होते. त्या सैतानाचा असा अवतार पाहून गणपत मगापासून एका जागी खिळलेला होता. पण त्याच्या चेतन मनाने त्याला तिथून पळण्यास सुचवले. तसा गणपत पुन्हा टाळ्यावर येत त्या सैतानाकडे पाहत पाहत एक एक पाऊल मागे सरकत होता. कदाचित त्या सैतानाची आपल्यावर नजर गेली नसावी असं त्याला एक वेळ वाटून गेलं. पण पुढच्या क्षणी एक एक पाऊल मागे सरकवताना
त्या सैतानाने गणपतकडे बघत आपला अजस्त्र जबडा फाडत हृदयाला चिरा पडतील अशी डरकाळी फोडली. ज्यात अजून तरी कुत्र्याच्या हाडांचे तुकडे होते. समोर असा भयानक मृत्यू पाहून गणपत डोक्याबरोबरच्या ज्वारीत वेड्यासारखा बेभान होऊन धावू लागला. घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे ज्वारीचे कणस डोलू लागले. शांत झालेली ज्वारीची पाने सळसळ करू लागली. चंद्राने जरी थोडा उजेड जमिनीवर फेकला असला तरी तो उजेड डोक्याबरोबर असलेल्या ज्वारीच्या वावरात जमिनीवर पडत नव्हता. गणपत आपल्याच वावरात वेड्यासारखा बेभान होऊन जीवाच्या आकांताने पळत होता. आपण कुठे पळतोय हेही त्याला भान नव्हते. गणपतच्या चेहऱ्याला ज्वारीचे लांब पात्यासारखी पानं सपासपात चिरत होती. काही जागेवरून तर रक्तही निघायला लागले. अंधारात पळता पळता एके ठिकाणी गवतात पाय अडकून गणपत धपकन जमिनीवर पडला. गणपतला स्वतःच्या हृदयाचे ठोके धडाधडा करत ऐकू येऊ लागले. त्याने मागे वळून पाहिले. काळ्याभोर अंधारात तो सैतान त्याला कुठेच दिसत नव्हता. तो पुन्हा पूर्ण ताकद एकवटून उठून पळण्याचा प्रयत्नात असतानाच समोर त्याला तो सैतान दिसला. तसा गणपत पुन्हा मागे सरकून धडपडत उठला. मागे वळून पुन्हा जिकडे पाय नेतील तिकडे पळू लागला. अंधारात कसल्या तरी चिकट वस्तूवर त्याचा पाय सरकून धपकन तो तोंडावरच पडला. पडताच जमिनीची मुरमाड माती त्याच्या तोंडात गेली व काही वेळ डोळ्यासमोर अंधार येऊन तो धडपडत उठून बसला. आजूबाजूला काही दिसतंय का त्याचा कानोसा घेऊ लागला. आपण कशावरून घसरून पडलोय हे पाहण्याकरिता त्याने सरळ नजर मारली. चंद्राच्या अंधुक प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून गणपतच्या डोळ्यात अश्रू तळून गेले. त्याच्या जिवलग सोबत्याचं अर्ध चिरफाड झालेलं धड होतं ते, ज्यातून रक्त बाहेर येत होतं. त्याच रक्तावरून पाय सरकून गणपत पडला होता. तो पुन्हा उठून धावेल तसा त्याला घुरघुरसा आवाज आला आणि तो आवाज त्याच्या अगदी 1 फूट मागून येत होता. गणपतने थरथरतच रडवलेल्या चेहऱ्याने मागे पाहिले. त्याचा विद्रूप चेहरा अगदी गणपतच्या चेहऱ्यासमोर होता. इतका की त्याच्या तोंडातले फोडलेले हाड गणपतला अंधुक उजेडातही स्पष्ट दिसतील. एक वेळ आपल्या गर्दनिळ्या डोळ्यातून त्या सैतानाने गणपतला पाहिले. आपल्या दोन्ही काळेसर मुठ्ठाल्या नखांच्या पंजांनी त्याने गणपतला दोन्ही कानाला धरून वर उचललं व आपले तीक्ष्ण दात असलेला काळाभोर जबडा आवासून फाडला. गणपतला समोर भयंकर मृत्यू दिसला. त्याच्या हातापायाची धडपड व तोंडून बाहेर पडलेली आरोळी एकदमच बंद झाली. शेतात पूर्वीसारखी शून्य करणारी शांतता पसरली. परंतु आता त्या शांततेत रक्ताने माखलेले 2 मृतदेह रक्त शोषून फेकून दिले होते. इकडे गणपतचं गावही कधी झोपेच्या अधीन झालं होतं. गावाच्या एकदम शेवटच्या घराबाहेर दामाबाचं घर होतं. घर छोटं असल्याने दामाबाला बाहेर मातीच्या ओट्यावर झोपायची सवय होती. आजही दामबा घराच्या 7 फूट उंच शेणाने सारवलेल्या मातीच्या ओट्यावर गोधडी अंगावर घेऊन झोपला होता. गल्लीतल्या कुत्र्यांनी अचानकच जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. तशी दामबाची झोप मोडली. त्याने जागीच उठून पाहिलं. गल्लीतले कुत्रे बाहेरच्या दुसऱ्याच कुत्र्यावर भुंकत होते. काही कळायले मार्गच नाही. हे कुत्रे एकदमच असे काय भुकायला लागले? दामबा स्वतःशीच पुटपुटला. तितक्यातच गावच्या बाहेरून 1-2 कुत्री अजूनच पळत आली. त्याच्यातील एक कुत्र सरळ शेपूट घालून गावात घुसलं. भुंकत असलेली काही कुत्रे त्याच्या मागे पळत सुटली तर दुसरं कुत्र सरपणासाठी ठेवलेल्या त्या काड्यांखाली जोरजोरात माती उकरून शेपूट घालून ऊ करत घुसलं. दामबा ह्या कुत्र्याला ओळखून होता. हे कुत्रे गणपतच्या वावरात खळ्यात राहणारे आहेत हे दामबाच्या लगेच लक्षात आलं. पण ते एवढ्या रात्री गावाकडे पळत कसे काय आले ते बी एवढे घाबरून? दामबाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. गावावर काहीतरी संकट येणार की काय असं त्याला मनोमन वाटून गेलं. आणि झाले तसंच. दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाने आपली सोनेरी किरणे धरणीवर टाकण्यास सुरुवात केली. सकाळ होऊन गावातील कामांना वेग आला. प्रत्येक घरातून चुल्याचा धूर निघत होता. दगडमातीच्या गल्ल्यांमध्ये
प्रत्येक घराबाहेर शेणाचा सडा पडत होता. तुळसाबाईची पूजा करून अगरबत्ती पेटवली जात होती. बाजारपट्टीमध्ये भाजीवाले आपल्या गिऱ्हाईकाला ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याच मागे लाकडी तेलकट फळ्या उघडून छोटे छोटे किराणा दुकाने उघडली होती. बाजारपट्टीलाच लागून मारुतीचं पार होतं व त्याच पारासमोर गावच्या दरवाजाची कमान होती. त्या कमानीतून उतरून गावाची छोटी नदी होती, जिच्या खळखळणाऱ्या नितळ पाण्यात गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी जमल्या होत्या. त्यांच्यासोबत काही लहान सहान लेकरं वाहत्या उथळ पाण्यात उड्या मारत होते. नदीच्या दुसऱ्या बाजूला वरती चढून गेल्यावर गोठण होतं, जिथं गावातील 200-300 जनावरं जमली होती, जी काही वेळाने रानात चरण्यासाठी निघणार होती. एकंदरीतच गावाची सकाळ नेहमी लगबगीची राहावी असं चित्र होतं. परंतु खरंच ही सकाळ नेहमीसारखी असणार होती का? सकाळच्या लगबगीत बनाबाई आपल्या नवऱ्यासाठी मातीच्या चुलीवर भाकर थापित होती. इकडे 16 वर्षांचा शिरपती काड्या व बांबूने बांधलेल्या गोठ्यात गाईचं दूध काढत होता. असं करताना त्याच्यासोबत असलेलं कुत्र्याचं पिल्लू शेपटी हलवत शिरपतीच्या पायाजवळ येऊन बसलं होतं. त्या दोघा मित्रांचा नेहमीचा कार्यक्रम असावा बहुतेक. घरची सर्व कामे आटोपून बनाबाईने भाकर एका सुडक्यात बांधली होती आणि आपल्या दूर असलेल्या वावरात जायला निघाली. सोबत शिरपत व त्याचा सोबती छोटं कुत्र्याचं पिल्लू दोघेही होते. बनाबाई व गणपतचं वावर गावापासून दूर 2-2.5 किलोमीटरवर असल्याने, शिवाय त्यांच्याकडे गाडीबैल नसल्याने त्यांना गावातून लवकर निघावं लागायचं. आजही दोघे मायलेक नेहमीप्रमाणेच आपल्या वावराच्या रस्त्याने पाय उचलत निघाले. रस्ता अरुंद व लांब असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्द व उंच वाढलेले निंबाचे, चिंचेचे, आंब्याचे, वडाचे, पिंपळाचे वृक्ष लागत असत, ज्याने वावराचा खडक मातीचा चढउतार असलेला रस्ता वेलीपालांनी नेहमी झाकलेला असायचा. रस्त्यात एके ठिकाणी रुंद नाला लागायचा, जो पावसाळ्यात नेहमी खळखळ वाहायचा, परंतु इतर वेळेला त्यात फक्त उघडे पडलेले खडक. नाला चढून आल्यावर गणपतचं शेत अजून बरंच लांब होतं आणि गावही भरपूर मागे पडलं होतं. रानातली निरनिराळ्या पक्ष्यांची एकच किलबिलाट ऐकू येत होती. बनाबाई, शिरपत व त्यांच्या मागे मागे हुंदळत येणारं छोटं कुत्र्याचं पिल्लू, तिघेही जण वावराच्या रस्त्याने चालत होते. शिरपत छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्यासोबत खेळत खेळत चालला होता, पण न जाणे बनाबाईला आज एकदमच अस्वस्थ वाटत होतं. तिचा जीव धगमग करत होता. का, कशामुळे तिलाही कळत नव्हतं. दररोजच्याच रस्त्याने ती चालत होती, परंतु सगळा रस्ता तिला जणू अनोळखी आणि भयसूर वाटत होता. कधी एकदाचं आपल्या नवऱ्याला जाऊन भेटते असं तिला झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. कधी नव्हे ते रात्रीला तिला अभद्र स्वप्न पडलं होतं. ती रस्त्याने चालत होती, पण मनात विचारांचं काहूर माजलं होतं. अनेक विचार डोक्यात घेऊन बना एकदाची वावराच्या बांध्यावर आली. वावराच्या बांध्यापर्यंत हसत खेळत येणारं पिल्लू अचानकच मान खालीवर करून घुटमळत ऊ करायला लागलं. शिरपतला वाटलं की ते आपल्याला उचलून घ्यायला सांगत असेल, म्हणून शिरपतने त्याला हातात उचलून घेतलं. इकडे बना झपाझप पावलं टाकत खळ्याजवळ येऊन ठेपली. अचानकच तिच्या लक्षात आलं की खळ्यात असणारे कुत्रे, जे बनाबाई येतात धावत येऊन बनाबाईच्या पायाजवळ इकडून तिकडे उड्या मारत असत, त्यातील एकही कुत्रं इथे आजूबाजूला देखील नव्हतं. डोक्यावरील भाकरीचं सुडकं एके ठिकाणी ठेवून ती माळूच्याच्या जवळ आली आणि तिने गणपतला आवाज दिला, पण काहीही उत्तर आले नाही. म्हणून ती स्वतः झरझर माळूच्या शिडीवर चढून पाहू लागली. तिथे गवताच्या सुकलेल्या पुंजक्यांशिवाय काहीच नव्हते. गणपतची कुऱ्हाड देखील ठिकाणावर नव्हती. बनाला ते अपेक्षित नव्हतं. रात्री पडलेलं अभद्र स्वप्न, रस्त्याने येताना वाटणारा भयानपणा, त्यात भर म्हणून दररोज तिच्या पायाजवळ हुपहुप करत घुटमळणारी कुत्रे आणि तिच्या जीवाचा जीवलग मालक, तिचा धनी तिला दिसत नव्हता. म्हणून तिने रडवलेल्या गळ्याने शिरपाला जोरात हाक मारली. शिरपा, अरे ओ शिरपा, लेकरा जरा इकडे ये. आपल्या आईची अचानकच आलेली आरोळी
शिरपाच्या कानात गेली. तसा मगासपासून एके ठिकाणी पिल्लाला हातात घेऊन त्याला खालीवर न्याहाळत असलेला शिरपा ज्वारीच्या धांड्यांमधून दररोजच्या पायवाटेने एकदम खळ्याजवळ धावत गेला. खळ्याजवळ जाताच आपल्या आईचा रडवलेला अवतार पाहून शिरपा त्याच्या आईला घाईघाईतच धडधडलेल्या छातीनं विचारू लागला, "काय व मा, काय म्हणती? अन मह्या बा अन आपला वाघ्या, बाकीचे कुत्रे बी दिसती नाही, अन तू अशी रडल्यावानी काऊन करून राहिली? अरे बेटा, पाय इठी, आपलं कुत्रं बी नाही अन तुया बा बी, जरा पाय तुया बापाले." बना असं म्हणताच शिरपाच्या हातातलं पिल्लू खाली जमिनीवर उडी मारलं आणि हळूहळू जमीन सुंगत धावू लागलं. शिरपानं तडक झोपडीत जाऊन आपली कुऱ्हाड हातात घेतली आणि तडतड पाय उचलत उभ्या ज्वारीत आपल्या पिल्लामागे निघाला. त्याच्या मागे बनाही आपल्या नवऱ्याच्या आशेने गेली. एके ठिकाणी पिल्लू येऊन थांबलं. ते काहीतरी हुंगत असल्याचं शिरपाने हेरलं. तसा शिरपा लगबग पावलं उचलत तिथे आला होता आणि त्यानं जे पाहिलं ते भयंकर होतं. एका कुत्र्याचं आध फाडलेलं धड, ज्याच्यावर रानातल्या माशा मवळ्यासारख्या घुंगू करत होत्या आणि सारख्या दोन्ही तुकड्यावर बसत होत्या. शिरपा मागून बनाने ते दृश्य पाहिलं. भीतीने तिच्या तोंडून आरोळी बाहेर पडली. तिने तोंडाला पदर लावला आणि हमसू लागली. आपल्या नवऱ्यासोबत काहीतरी विपरीत घडले का म्हणून तिला शंका आली. शिरपानं ते धड ओळखलं. ते त्यांच्या लाडक्या वाघ्याचं होतं. वाघ्याचं धड इथे आहे, पण मग बा कुठे आहे? आणि ते पुढे काय आहे आता? माशा तटे बी घुंगू करतायत. त्याच्या पुढे काही दांडे ओलांडून माशांचा एक थवा तिथे घोंगावत होता. तसा शिरपा हळूहळू पुढे येऊ लागला. जवळ आल्यावर त्याला जे दिसलं ते तर अजूनच भयानक आणि हृदय बंद पाडणार होतं. पण शिरपा पक्क्या हिमतीचा म्हणून एका जागी खाली कोसळला आणि त्याच्या हातून त्याची कुऱ्हाडही पडली. पण तशा पक्क्या हिमतीची बना मात्र नव्हती. शिरपा असा कसा कोसळला म्हणून ती त्याच्याकडे हळूहळू दबक्या पावलांनी येऊ लागली. एवढ्या क्षणात बनाच्या मनात कितीतरी प्रश्न आले. जे आपल्याला नको आहे असंच काही दिसायला नको म्हणून बना देवाला मनोमन साकडं घालत होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. बना शेवटी शेवटच्या पावलासोबत जमिनीवर पाठमोऱ्या मुक्या बसलेल्या शिरपाजवळ आली आणि समोरील दृश्य पाहताच बेंबीच्या देठापासून बनाने आरोळी ठोकली. काही क्षणात बना जमिनीवर बेशुद्ध होऊन धपकन पडली. एकीकडे बापाचं पडलेलं निस्तेज कलेवर, दुसरीकडे बेशुद्ध पडलेली आई. शिरपाला काही वेळ भोवळ आली. त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. मेंदू बंद झालेल्या माणसासारखा शिरपा बापाच्या निस्तेज कलेवराला एकटकच पापणी न लावता बघत होता. इतक्यातच त्याच्या पायाजवळ त्याचं कुत्र्याचं छोटं पिल्लू भुंकळत भुंकू लागलं. 2-3 वेळा भुंकल्यावर शिरपाला अचानकच परिस्थितीची जाण झाली आणि त्याचा रोखून धरलेला अश्रूचा बांध अखेर फुटला. त्याने आकाशाकडे तोंडवर करून हंबरडा फोडला. एका क्षणातच अश्रूंचा महापूर त्याच्या डोळ्यातून ओघळत त्याचं पूर्ण आयुष्य त्या पाण्यात बुडालं. अकांड तांडव रडताना त्याला त्याच्या बेशुद्ध पडलेल्या आईची आठवण झाली म्हणून त्याने स्वतःला सावरत त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला उचलून खांद्यावर घेतलं. झोपडीजवळ आणून तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तशी हळूहळू तिला जाग आली. जाग आल्यावर तिला आपण वाईट स्वप्न पाहिलंय असा आभास झाला. पण शिरपाने तिला परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर तिने नवऱ्याच्या नावाने जोरात हंबरडा फोडला. तिचा हंबरडा शेजारच्या शेतात नुकत्याच कामाला आलेल्या भिनाजीने व त्याच्या पत्नीने ऐकला. तो ऐकून त्यांच्यासोबत काम करणारे मजूर देखील गणपतच्या शेतात पळत आले. मजूर बायांनी जनाला सावरलं तर माणसांनी शिरपाला सोबत घेऊन गणपतच्या विचित्र कलेवराला गावात घेऊन आले. बनाने जे पाहिलं ते भयंकर होतं. तिच्या नवऱ्याचं गळ्यापासून फाडलेलं निस्तेज कलेवर काळ पडून त्याच्यातून रक्त शोषून घ्यावं असं जमा होऊन पडलं होतं. पण आजूबाजूला रक्ताचा नुसता सडाच पडला होता. कोण्या आधाशाने भरपूर दिवसांनी आपली रक्ताची भूक मिटवण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता.
पण खरंच त्या आदर्शाची भूक मिटली होती का?